आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा थरार आता कोल्हापूरकर अनुभवणार आहेत। कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानासारख्या राक्षसाला यमसदनी धाडलं होतं, तीच वाघनख ज्यांच्या आधारे छत्रपतींनी या अफजल खानाचा वध केलेला होता, ती वाघनख आता कोल्हापूरकरांना पाहता येणार आहे। आज ही कोल्हापूरमध्ये असणार आहेत, याचं प्रदर्शन आहे। ही वाघनख पाहण्यासाठी आता कोल्हापूरकर मोठ्या संख्येने गर्दी सुद्धा करतात। कोल्हापुरात वाघनखांचं प्रदर्शन सध्या सुरू आहे। इतिहासप्रेमी आणि शस्त्रप्रेमी यांना ज्याची उत्कंठा होती त्या वाघनख्या कोल्हापूरमध्ये दाखल होत आहेत आणि आता आशिष शेलार यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे। कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळ म्हणजे लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी या वाघनख्या तब्बल 8 महिने ठेवण्यात येणार आहेत। या लक्ष्मी विलास पॅलेसला चांगलं फुलानं सजावट केलेली आहे, रेड कार्पेट घातलेले आहे, त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त आहे। त्याचबरोबर कोल्हापुरातील सर्व इतिहासप्रेमी शस्त्रप्रेमी या ठिकाणी ह्या उद्घाटन सोहळ्यासाठी वाघनख्या पाहण्यासाठी येणार आहेत। या वाघनख्या साताऱ्यावरून कोल्हापुरात येणार आहेत आणि त्याचा कोल्हापुरातील सर्व इतिहासप्रेमी शस्त्रप्रेमी हे आता पाहणार आहेत। त्याचबरोबर या वाघनख्याच्या बरोबर विविध शस्त्र प्रदर्शनी या ठिकाणी असणार आहे। हे 8 महिने हे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात येणार आहे। याचं उद्घाटन आशिष शेलार यांच्या हस्ते, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवर आणि नामदार हे सगळे उपस्थित असणार आहेत। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। आणि यानंतर आपण पाहतोय की सध्या वाघनख जी आहेत ती आता कोल्हापूरमधल्या एका प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेली आहेत। कोल्हापूरकर सुद्धा ही वाघनख पाहण्यासाठी आता गर्दी करत आहेत।